हाय सगळ्यांना। आज आपण लाईव्ह क्लासमध्ये गळ्याची उंची कशी कमी करायची आणि पुढच्या गळ्याची उंची कशी वाढवायची ते बघणार आहोत। तर सगळ्या महिलांना जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढची आपण सुरुवात करणार आहोत। इथं मी ऑलरेडी डायग्राम काढलेला आहे जो तुम्हाला दाखवला होता मागच्या लाईव्ह क्लासमध्ये। तर जे पेपर पॅटर्न आहे आपल्याकडे त्याची उंची कशी वाढवायची हे सुद्धा मी दाखवलेलं आहे। त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये उंची कशी कमी करायची ते सुद्धा दाखवलेलं आहे। तर आज आपण बऱ्याचशा महिलांना खूप प्रॉब्लेम येतात, पुढचा गळा लहान कसा करायचा किंवा रुंदीला कमी कसा करायचा ह्या अडचणी येतात। तर त्या अडचणी मी आज तुमच्या दूर करणार आहे। तर सगळ्यांना जॉईन होऊ देऊयात, मग सुरुवात करूयात। आणि ज्या महिला अशा आहेत की त्यांना कटिंग करायला कंटाळा येतो किंवा कटिंग जमत नाही, आपण स्वतः केलेली कटिंग वरून ब्लाउज बसत नाही, तर अशा ज्या महिला असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाउज बसायची। 28 साईज पासून 50 साईज पर्यंत कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, पाठीमागचा गळा बंद आणि पुढचा गळा व्ही यामध्ये सुद्धा 4 टक्स आहेत। ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहेत। यातले कुठलेही तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे सर्व प्रकारे तुम्ही जी ऑर्डर आहे ती करू शकता। जसं की तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता, डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकतात, किंवा फोनपे गुगल पे असेल त्याने सुद्धा पेमेंट करू शकतात, किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकतात। तर सर्व सुविधा आहेत। ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर लाईफ टाईम सपोर्ट आहे, क्लास करायची गरज येत नाही। बऱ्याचशा अशा ताई की त्यांनी आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन अतिशय सुंदर असा व्यवसाय चालू केलेला आहे आणि खूप कमी वेळामध्ये जास्त पैसे कमवत आहेत। तर तुम्ही असं करू शकता, आपला घर परिवार सांभाळून आणि आपला हा व्यवसाय करू शकतात। आपले लहान मुलं जे असतात ते पण सांभाळणं होतं, घरातले कामं पण होतात आणि हा व्यवसाय पण होतो। घरी बसून व्यवसाय आहे आणि खूप कमी अमाऊंट आपल्याला हे करायला लागते, म्हणजे कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न मिळून जातात, त्याच्यापासूनच व्यवसाय चालू होतो। बाकीचे जे व्यवसाय करायचं म्हणलं की त्यात आपल्याला जास्त अमाऊंट टाकायला लागते आणि प्रॉफिट खूप कमी असतो। तसं याच्यामध्ये नाही, प्रॉफिट भरपूर जास्त असतो। अगदी आपल्याला 5 रुपयाचा धागा आणि अस्तरचं ब्लाऊज असेल तर अस्तर लागतं आणि इन्कम जास्त आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, मी दिले नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात। कॉन्टॅक्टवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळून जाईल। तर आपल्याकडे 7000 प्लस जास्त ऑर्डर असतात जे कंबो पॅक आहेत। 7000, 9000, 15000, 19,000चं सुद्धा आपल्याकडनं ऑर्डर घेतात वन टाइम महिला। तर तुम्ही पेपर पॅटर्न कुठल्याही एका प्रकाराचे जरी घेऊन बघितले, अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांनी पहिल्यांदा एका प्रकाराचे घेऊन बघितल्यानंतर त्यांनी कंबो पॅक मागितलाय। काही महिला एक एक प्रकाराचे एक एकदा घेतात। जसे महिलांकडे पैसे येतात तसं तसं पेपर पॅटर्न घेतात आणि त्यांचा व्यवसाय चालू करतात आणि व्यवसायामध्ये खूप छान असा पैसा कमवत आहेत। तर आपण बऱ्याचशा महिला आता जॉईन झालेल्या आहेत। तर नवीन ज्या महिला जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हाय म्हणते मी आणि आपले जे लाईव्ह क्लास आहे त्याला सुरुवात करते। तर इथं मी डायग्राम काढून घेतलेला आहे। ज्या दिवशी मी तुम्हाला उंची कमी जास्त करायचा डायग्राम दाखवला त्या दिवशीच हा डायग्राम काढून घेतलेला होता। त्याच्यावरून आता उंची कशी कमी करायची आणि गळ्याची उंची कशी वाढवायची। पाठीमागचा गळा तर मी त्या दिवशीच दाखवला तुम्हाला की पसरट कसा करायचा असतो आणि नॉर्मल गळा कसा घ्यायचा असतो। तर आता पुढचा गळाचं बघणार आहोत आपण। पुढचा जो गळा आहे त्याची रुंदी बऱ्याचशा महिलांना कमी हवी असते, काही महिलांना उंची कमी हवी असते, काही महिलांना पसरट हवा असतो। तर ते कसं करायचं आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण बघणार आहोत। तर इथं मी हा पाठीमागचा गळा पण तुम्हाला एकदा दाखवते। तर इथं डायग्राम काढलेला आहे। तर मी तुम्हाला आता डायग्राम जवळून दाखवलेले आहेत। तर हे डायग्राम आपण त्या दिवशीच काढून घेतले होते। हे इथं टिक सुद्धा केलेले, उंची कशी वाढवायची ते दाखवलेलं आहे मी। अर्धा इंच 1 इंच कशी आपण उंची वाढवत असतो। तर आज आपण पाठीमागचा गळा आधी बघणार आहोत। तर बऱ्याचशा महिलांना पाठीमागचे गळे खूप पसरट हवे असतात, तर मी तुम्हाला पसरट करून दाखवलेला आहे। काही महिला अशा आहेत की त्यांना गळा खूप कमी पसरट हवा असतो, तर त्यासाठी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर इथं मी वेगळ्या कलरचा पेन घेत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। हा जो रेड कलरचा पेन आपण यूज केलेला आहे हा पसरट गळा आहे। वरती मी तुम्हाला गळा रुंदी सांगितली होती त्या दिवशी, तीच गळा रुंदी ठेवायची आहे, फक्त खाली आपल्याला चेंजेस करायचे। 2.25 इंच इथं गळा रुंदी घेतलेली आहे।
तुम्हाला जर कमी पसरट हवा असेल तर इथंही आपल्याला फक्त 2.25 इंच गडारुंदी घ्यायची आहे आणि सरळ रेषा टिक करून घ्यायची आहे. ही सरळ रेषा टिक केलेली आहे आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे. हा झाला आपला कमी पसरट. जास्त पसरट हवा असेल तर इथं आपल्याला चेंजेस करायला लागतात. जसं मी तर 2.25 इंच घेतलं तर तुम्ही 2.5 इंच, 3 इंच, 3.25 इंच, 3.5 इंच घेऊ शकतात. तुम्हाला जेवढा पसरट हवा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकतात. पण कमी पसरटसाठी मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कमी करता येऊ शकतो. आणि समजा आहे त्याच गड्यावरून तुम्हाला गळा वाढवायचा आहे तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही असा आकार देऊ शकतात. आणि समजा जमत नसेल तर उंची मोजायची आहे, त्यामध्ये 1/2 इंच प्लस करायचा आहे, नंतर असा बॉक्स तयार करायचा आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराचे सुद्धा गळ्यांना आकार देऊ शकतात. मटका आहे, पानगळा आहे, भरपूर आकार आहेत गळ्यांमध्ये, ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात. फक्त आकार देताना आपल्याला पसरट जर करायचा असेल तर इथंच बदल करायचा आहे, इथं बदल करायचा नाही. इथं जर बदल केला तर शोल्डर आपल्या खांद्यावरती राहणार नाहीत, खाली गळतील. म्हणून बदल करताना आपल्याला फक्त खालच्या बाजूनेच बदल करायचा आहे. आता समजा तुम्हाला एखादं ब्लाऊज शिवून दिलं, तुम्ही एखादा कस्टमर आहे, त्याचा गळा तुम्ही नॉर्मल घेतला, जसं मी तुम्हाला सांगितलं 2.25 इंच इथं, आणि त्या महिलेला पसरट हवा आहे तर आहे त्याच पॅटर्नवरून कसं कराल, तर कागदाचं पॅटर्न तयार करायचं आहे. आधी आहे त्याच मापावरून कागदाचं पॅटर्न करायचं आहे आणि गळ्याची उंची त्यांची टिक करायची आहे. गळ्याची रुंदी 3 इंच घ्यायची आहे आणि पसरट करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तरी तर तुमचा पाठीमागचा गळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच असेल तर आता आपण पुढचा बघूया. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथं हा आहे आपला पुढचा गळा. आता पुढच्या गळ्याची उंची आपण रेग्युलर जशी घेतो तशीच. तर इथं पुढचा गळा जर तुम्हाला मोठा करायचा असेल तर त्यासाठी आधी तर आपल्याला तयार उंची मोजायची असते. मी हा 5 इंचचा तयार इंच गळा घेतलेला आहे, तर 5.5 इंचवरती टिक करून हा गळा आखून घेतलेला आहे. तुम्हाला जर 6 इंच हवा असेल तर त्यात 1/2 इंच प्लस करायचे, 5.5 हवा असेल तर 6 इंच. लहान साईज आहे म्हणून आपण घेऊयात 5.5 इंच तयार. तर बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला. इथं आपण बॉक्स तयार करून घेऊयात. गळा रुंदी आपल्याला वरती जेवढी घेतली तेवढीच इथं गळा रुंदी घ्यायची, जास्त घ्यायची नाही. नाही तर काय होईल, आपली जी चेस्ट आहे ती दिसणार आहे, व्यवस्थित दिसणार नाही ब्लाऊज आणि व्यवस्थित बसणारही नाही, चेस्ट आपली बाहेर येईल. तर त्यासाठी नेहमी काय करायचं असतं आपल्याला, शक्यतो गळ्याची रुंदी इथं कमीच ठेवायची असते, इथं वाढवायची नसते. आणि तुम्हाला जर पसरट हवा असेल तर इथं गळा रुंदी वाढवायची. मग ती कुठं वाढवायची नेमकी मी ते सांगते. हा भाग आणि हा भाग मोजून घ्यायचा आहे, त्याचा मधला भाग काढायचा आहे आणि तिथून आपल्याला अशा पद्धतीने जर पसरट गळा हवा असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने गळ्याला टेक करून घ्यायचे. ठीक आहे. आणि गळ्याची उंची जर वाढवायची असेल तर आहे त्याच्यावरूनच आपल्याला गळ्याची उंची सुद्धा वाढवता येते. पसरट गळ्यासाठी हे जे दिलेलं आहे आपण 1 ते 2 पॉईंट पसरट गळ्यासाठी, नॉर्मल गळ्यासाठी आहे तसंच टिक करायचं आहे. वेगळा पेन घेते मी जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर आहे तेवढाच रुंदीला तुम्हाला गळा हवे, उंची वाढवायची, मग आहे तसंच ठेवायचं आहे. इथून आपल्याला उंची वाढवून घ्यायची. ठीक आहे. आता रुंदी कमी करायची. कशी करायची रुंदी कमी, तर वरती 2.25च ठेवायची. आता बऱ्याचशा महिलांना पसरट नको असतो इथं, तर रुंदी कमी करायची. तर रुंदी कशी कमी करायची, इथं 2.25 घेतलेले तर इथं आपल्याला 2च घ्यायचे. किती घ्यायचे, 2च इंच घ्यायचे. तर इथं 2 इंचावरती टिक करून घेऊयात. अशा पद्धतीने क्रॉस रेषा टिक करून घ्यायची आहे आणि गळ्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला गळ्याच्या रुंदीचा कमी आकार. म्हणजे तुम्हाला जर गळा रुंदी कमी, वरती नाही, वरती आपल्याला आहे तेवढीच ठेवायची आहे, वरती बदल करायचा नाही. पण तुम्हाला वाटत असेल की ब्लाऊज शिवल्यानंतर चेस्ट दिसते, व्यवस्थित ब्लाऊज दिसत नाही किंवा व्यवस्थित बसत नाही, ब्लाऊज जसा गळा हवा आहे तसं तुम्हाला कमी रुंदीचा हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पसरट गळ्यासाठी आहे त्याच गळ्याची उंची वाढवण्यासाठी आणि गळ्याची रुंदी म्हणजे चेस्ट दिसू नये अशी रुंदी कमी करण्यासाठी. तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. अतिशय सोपी पद्धत आहे. तर गळ्याचा प्रॉब्लेम तुमचा इथं सॉल्व्ह झाला असेल. आता बऱ्याचशा महिलांचे मला मध्ये व्हॉट्सअपला मेसेज पण यायचे आणि यूट्यूबला पण तुम्ही बघू शकतात. यूट्यूबला पण आपल्याला आलेले आहेत बऱ्याचशा महिलांचे कमेंट आलेले आहेत की जी शोल्डर पट्टी आहे ती कमी कशी करायची, जी शोल्डर पट्टी आहे ती कमी कशी करायची. आता ही जी तयार पट्टी आहे, शोल्डरमध्ये आपल्याला बदल तर बिलकुल करायचं नाही, आहे तसंच ठेवायचं आहे. शोल्डरमध्ये आपल्याला बदल बिलकुल करायचा नाही, आहे तसंच ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवते, कारण आपण पहिल्यांदा कट करतो तो पाठीमागचा भाग असतो
आणि सेम पद्धतीने पुढचा भाग पण कट करायचा असतो. तर शोल्डर पट्टी मी तुम्हाला मोजून दाखवते. ही जी शोल्डर पट्टी आहे ही 3 इंचाची आहे, म्हणजे तयार किती इंच होणार आहे, 2 इंच. अर्धा इंच या साईडने शिलाई मार्जिन जाणार आहे, अर्धा इंच या साईडने. आपण टिक करून घेऊया वाटलं तर. इतकी आपली ही तयार होणार आहे, म्हणजे किती इंच आली, बरोबर 2 इंच. पण तुम्हाला 1.5 इंच हवी आहे. तुम्हाला किती इंच हवी आहे, 1.5 इंच हवी आहे. तर काय करायला लागेल, तर त्यासाठी जसं आपण इथं अर्धा इंच घेतलेले त्याच पद्धतीने इथं पण आपल्याला कमी कमी करून घ्यायला लागेल आणि टिक करून घ्यायला लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर पट्टी सुद्धा कमी करू शकतात. कारण मी जे शोल्डर पट्टी दाखवत आहे ती जास्त मोठी नाही किंवा ब्रॉड नाही. आता ज्या महिलांच्या चालल्या आहेत सध्या लहान शोल्डर पट्टीचे, तर तेच दाखवत आहे. शोल्डर पट्टी मोठी घ्यायची असेल तुम्हाला, समजा तुम्हाला 2.5 इंचची शोल्डर पट्टी घ्यायची, तर काय करायला लागेल, 3.5 इंच हा भाग आला पाहिजे, बरोबर. 3.5 इंचचा हा भाग आला पाहिजे. तर 1/2 इंच ह्या साईडला आणि 1/2 इंच या साईडला, 1/2 इंच या साईडला आणि 1/2 इंच या साईडला. इथून आपला मुंड्याला आकार येणार आहे, इथून आपल्या मुंड्याला आकार येणार आहे आणि इथून आपल्या गळ्याला आकार येणार आहे. ठीक आहे. तर ही जी झाली आहे ही 3.5 झाली, म्हणजे तयार किती येईल, 2.5 इंच. आपली ही ब्लॅक ज्या पेनने मार्कर केला आहे, जी रेग्युलर मी तुम्हाला टिक करून दाखवली 28 साईजवरती, ती 3 इंचची पट्टी आहे, म्हणजे शिवून किती इंच होणार आहे, 2 इंच. अशा पद्धतीने मोजायचं आहे आणि कमी जास्त तुम्हाला करता येणार आहे. कमी जास्त करताना दोघंही बाजूला कमी जास्त होईल, असं नाही की हा जो भाग आहे तुम्ही हा बरोबर घेतला आहे आणि इथून कमी होईल, असं नाही. वाढवतानाही नेहमी दोघंही बाजूला सेम पद्धतीने वाढवायला लागेल आणि कमी करतानाही सेम पद्धतीने. हा झाला आता पाठीमागचा भाग. सेम पद्धतीने पुढच्या भागाला पण आपल्याला टिक करून घ्यायला लागतं. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं तुम्हाला माप दाखवलेलं आहे. तर आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण बघितलेला आहे पाठीमागचा गळ्याचा जो राऊंड आहे तो पसरट कसा करायचा किंवा रेग्युलर कसा घ्यायचा किंवा नॉर्मल कसा घ्यायचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तसंच पुढच्या गळ्याचंही दाखवलेलं आहे. उंची कशी कमी करायची, उंची कशी वाढवायची आणि रुंदी कशी वाढवायची. तर उंची सेम पद्धत जशी आपण वाढवली तशाच पद्धतीने कमी करायची असते. जसं की तुम्हाला 4 इंच गळा हवा आहे तर त्यासाठी 4.5 इंच टिक करायचा आणि आकार द्यायचा. जसं पाठीमागचा करतो तसाच पुढचा करायचा आहे. पण पाठीमागचा कसा असतो, आपण पसरट घेत असतो, तसं पुढे जास्त पसरट घेता येत नाही. आणि घ्यायचा असेल तर कुठं घ्यायचा हे तुम्हाला दाखवलेलं आहे टिक करून, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमच्या लक्षात राहत नसेल तर डायग्राम काढून घ्यायचे आहे. जसं उंची कमी जास्त करायचं मी म्हणली ती डायग्राम काढून घ्या, तसंच हा पण डायग्राम काढून घ्यायचा आहे. नावं द्यायची आहेत की इथं तुम्ही असं 1 ते 2 पॉईंट घेऊन पसरट करू शकतात. अशा पद्धतीने गळ्याची उंची आपण जर वाढवली तर आपल्याला किती इंच वाढवायची, किती इंच त्यामध्ये ॲड करायचे सगळं लिहून ठेवायचे, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आणि समजा विसरलात तर तुम्हाला नोटबुक काढून बघता येईल. आणि आपले लाईव्ह क्लासचे हे व्हिडिओ तर रेकॉर्डिंग राहणारच आहे, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाहीये. परफेक्ट मी तुम्हाला आज दाखवलेला आहे गळ्याची उंची कमी जास्त. आणि बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम असतो की शोल्डर पट्टी ही लहान हवी आहे किंवा मोठी हवी आहे, तर ती कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या लाईव्ह क्लासमध्ये दाखवलेलं आहे. ज्यांना कुणाला काही डाऊट असेल त्यांनी कमेंटमध्ये मला विचारायचं. यूट्यूबवरती विचारलं तरी चालेल किंवा व्हॉट्सअपवरती विचारलं तरी चालेल. मी म्हटली होती तुम्हाला की 4 टक्सचे घ्यायचे पुढचे आपले क्लासेस का 1 टक्स घ्यायचे, पण मला खूप कमी कमेंट याच्या आलेल्या आहेत. क्रॉसपट्टीचं जे 1 टक्स आहे खूप कमी कमेंट आलेलं आहे. व्हॉट्सअपला पण मेसेज खूप कमी आलेले आहे की 1 टक्स 3 पीसमध्ये घ्या, जसं की आपण क्रॉसपट्टीमध्ये म्हणतो तसं. तर बघूयात कुठले क्लास चालू करायचे मी तुम्हाला सांगणारच आहे. आधी तर आपण स्टिचिंग बघणार आहोत, पण त्याआधी सगळे तुम्हाला कटिंगचे हे तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले पाहिजे, म्हणून मी तुम्हाला उंची कमी जास्त करायचं असू द्या किंवा गळ्याची उंची कमी करायचं जास्त असू द्या हे तुम्हाला व्यवस्थित समजेल असं दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला जर कटिंगचा कंटाळा येत असेल, ब्लाऊज शिवण्याची आवड असेल, अशा महिला किंवा अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फोनपे, गुगल पे याने सुद्धा तुम्ही पेमेंट करून मागवू शकतात. आणि ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतात, 100% गॅरंटी आहे ब्लाऊजची. आणि आजचा व्हिडिओ आपण म्हणजे आजचं लाईव्ह सेशन इथं संपवणार आहोत. आणि ज्यांना कुणाला काही याविषयी मी जे शिकवलंय आज त्याविषयी काही डाऊट असतील तर त्यांनी मला कमेंट करून नक्कीच विचारायचं आहे.
तर तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना. बाय.